मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या प्रोमोमध्ये आता नंदिनी मात्र ही जी आपली नोकर आहे तर त्यांना म्हणते की माझ्या रूममध्ये टेबलवर एक पिवळ्या रंगाची फाईल आहे, त्यावर आनंद निवास असं लिहिलेलं आहे, ती फाईल आहे तर ती फाईल घेऊन या। मात्र आता ती नोकर आहे तर ती रूम मध्ये येते आणि जीवा मात्र फोनवर बोलत असतो, त्याचं लक्ष नसते आणि जेव्हा आता ती फाईल उचलते तर त्यासोबत ते डिव्होर्स पेपर आहे तर ते सुद्धा त्या फाईल सोबत खाली येतात। तर पार्थ मात्र आता इकडे विचार करत असतो की काव्य आता घरात नाही, मग आता ही संधी आहे आईशी बोलण्याची, त्यामुळे मी लगेच आता जाऊन आईशी बोलतो असे ठरवतो। त्यानंतर मात्र आता ती फाईल घेऊन आता ती नोकर आहे तर ती खाली येत असते, मालिनी आता समोरच बसलेली असते। मात्र आता ती फाईल आहे तर ती मालिनीच्या हातामध्ये दिली जाते की ताई साहेब ही फाईल। तेव्हा आता मालिनी ती फाईल हातात घेते, परंतु त्यात मात्र आता त्याच्या खाली डिव्होर्स पेपर्स असतात। त्याच वेळेस आता ती फाईल ही मालिनीच्या हातात पडल्यानंतर डिव्होर्स पेपर जेव्हा तिच्या हातात पडतात तर नंदिनी त्याच वेळेस किचन मध्ये काहीतरी बनवत असते। तेव्हा आता मालिनीला आता डिव्होर्स पेपर बघितल्यानंतर काय सत्य समजणार आहे, नक्की काय आता हे यांच्यामध्ये डिव्होर्स होत आहे, सत्य मात्र आता मालिनी समोर येते आणि मालिनीच्या जीवाला त्याचा काही इतका धोका निर्माण होतो। म्हणजे मालिनीला आता या सर्व गोष्टीचा धक्का बसून ती कशी कोमामध्ये जाते आणि तिच्या जीवाला आता एक खूप मोठा असा जबर धक्का बसून तिची तब्येत मात्र कशी बिघडते, पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करत रहा। धन्यवाद।